रामकृष्ण हरी. मी हरिभक्तपरायण श्यामसुंदर महाराज सोन्नर. एखाद्या राष्ट्रीय पक्षाचा प्रदेशाध्यक्ष मातीत, दगडात, डोंगरावर, उघड्या माळ रानावर बसू शकतो का, असा प्रश्न आपल्या सर्वांना पडेल. पण हे दृश्य 24 जून 2025 रोजी हजारो वारकऱ्यांनी पाहिलेलं आहे. जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यामध्ये एक दिवस तरी वारी अनुभवावी हा संविधान समता दिंडीचा उपक्रम, आणि या उपक्रमामध्ये शहरी विभागातील अनेक मान्यवर उपस्थित राहतात. याची माहिती मिळाल्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय हर्षवर्धन सपकाळ साहेब हे आमच्याबरोबर या वारीमध्ये सहभागी झाले. येवतपासून आमच्या वारीमध्ये चालले आणि चालल्यानंतर या वारीचा समारोपाचा कार्यक्रम एका भांडगावच्या डोंगरावरील एका घरामध्ये एका वस्तीवर ठेवलेला होता. आम्ही त्या डोंगरावर पोहोचलो आणि सपकाळ साहेब आपल्या गाडीतून उतरले. समोर पाहिलं तर उघडं माळरान, डोंगर आणि त्याच्यावर नुकत्याच पडून गेलेल्या पावसाने उगवलेली हिरवळ ही पाहिली आणि सपकाळ साहेब सरळ जाऊन त्या दगडावर बसले. सपकाळ साहेब बसल्याबरोबर आपोआपच आजूबाजूचे सर्व वारकरी, वेगवेगळ्या संस्था संघटनांचे कार्यकर्ते त्या ठिकाणी जाऊन बसले आणि त्याच ठिकाणीच रंगला त्या एक दिवस तरी वारीचा सोहळा. साहेब स्वतः बसल्यामुळे सर्व कार्यकर्ते बसले आणि राष्ट्रसेवा दल, लेख लाडके अभियान, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, अनुभव शिक्षा केंद्र अशा वेगवेगळ्या संस्था संघटनांचे आलेले कार्यकर्ते आपोआपच त्यांच्या बाजूला जाऊन बसले. राष्ट्रसेवा दलाच्या मिरज सांगलीच्या ग्रुपने आपले वाद्य काढले आणि मग सुरू झाली चळवळीची गाणी. वारकऱ्यांनी टाळ मृदंग काढले आणि सुरू झाले अभंग आणि चळवळीची गाणी. असा त्या ठिकाणी सुंदर अशा प्रकारचा सोहळा रंगला. आमचे राष्ट्रसेवा दलाचे लोक आभाळाची आम्ही लेकरे, काळी माती आई असं गाऊ लागले. खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे असं सांगू लागले. त्यावेळेला सपकाळ साहेब त्या सर्व गाण्यांच्या तालावर डोलू लागले. त्याच वेळेला कार्तिक महाराज यांनी जगद्गुरू तुकाराम महाराजांचा विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ हा अभंग गायला सुरुवात केली. या अभंगातले भाव हे आपोआपच मनाला त्या ठिकाणी भावून गेले आणि मग मी उभा राहिलो आणि मग खरा तो एकची धर्म आणि भेदाभेद भ्रम अमंगळ, त्याचप्रमाणे आभाळाची आम्ही लेकरे, यारे यारे लहान थोर, अशा प्रकारच्या सगळ्या अभंगाचा आणि सामाजिक गाण्यांचा ज्यावेळेला समन्वय साधून समाजामध्ये शांतता प्रस्थापित व्हावी, बंधुभाव वृद्धिंगत व्हावा, यासाठी जी ही संविधान समता दिंडी निघालेली आहे, त्या संविधान समता दिंडीचा खरा उद्देश या ठिकाणी साध्य होतो आहे असं त्या ठिकाणी वाटलं. सपकाळ साहेब प्रत्येक अभंगाला आणि प्रत्येक गाण्याला अत्यंत समरसून दाब देत होते. नवे ते स्वतः त्या सर्व गाण्यामध्ये रममान होऊन त्या ठिकाणी टाळ्या वाजवत होते, टाळ वाजवत होते. एखाद्या राष्ट्रीय पक्षाचा प्रदेशाध्यक्ष आपल्या गाडीची काच खाली करत नाही, मात्र सपकाळ साहेब स्वतः सगळ्या वारकऱ्यांच्या बरोबर चालले, वारकऱ्यांच्या बरोबर मातीत बसले आणि वारकऱ्यांच्या बरोबर ह्या पांडुरंगाचा, वारकऱ्यांचा जो प्रेमाचा, स्नेहाचा, बंधुत्वाचा जो संदेश आहे तो त्यांनी समजून घेतला. असा जर मातीतला खरा कार्यकर्ता असेल, असा मातीतला जर खरा नेता असेल, तर तोच मातीतल्या लोकांची दुःख, वेदना जाणू शकतो. आणि म्हणूनच अशा एका नेतृत्वाला काल पाहण्याची संधी या संविधान समता दिंडीच्या एक दिवस तरी वारीच्या निमित्तानं अनुभवता आली. आणि हा सोहळा वारकऱ्यांच्या अनेक वारकऱ्यांनी, दिंड्यांनी त्या ठिकाणी त्या पाहिला. आणि म्हणूनच खरा वारकरी तो असतो जे का रंजले गांजले, त्याशी म्हणे जो आपुले, तूची साधू ओळखावा आणि देव तेथीची जाणावा, ही संकल्पना वारकरी संप्रदायाने रुजवली. साहेब निघाले त्यावेळेला अलगदपणे माझा हात हातात घेतला आणि सांगितलं की समाजामध्ये शांतता प्रस्थापित व्हावी, आनंद निर्माण व्हावा, यासाठी आपण जे संत विचाराच्या आधारे काम करता आहात ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे आणि या कामाच्या सोबत मी सदैव तुमच्याबरोबर आहे, अशा प्रकारचं त्यांनी शब्द दिले. आणि त्यावेळेला खऱ्या अर्थानं सर्व वारकऱ्यांना संविधान समता दिंडीचं सार्थक झालं अशा प्रकारचं वाटलं. असं जर नेतृत्व असेल तर नक्कीच महाराष्ट्र योग्य दिशेने जाईल.
रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.